नमस्कार. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी तो लढला तरसाशी, पण शेवटी मात्र. सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. संतोष दाजी मदने हे बाळोबाच्या डोंगरावर शेळ्या चारण्यासाठी आपला 5 वर्षांचा मुलगा संकेत याला बरोबर घेऊन गेले होते. सायंकाळच्या वेळी शेळ्या चरण्यात मग्न होत्या. तेव्हा संतोषही एका दगडावर बसून शेळ्या चारत होते. तेव्हा त्यांचा मुलगा संकेत हा काही अंतरावर खेळत होता. त्याचवेळी तरसाने लक्ष ठेवून संकेत याच्यावर हल्ला केला. तेव्हा संकेत जोरजोरात ओरडू लागला. संतोष शेळ्या राखण्यात मग्न होते तेव्हा त्यांच्या कानावर संकेतच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला आणि संकेतच्या दिशेने उभा राहून पाहिलं तर तरसाने संकेतला पकडल्याचं त्यांना दिसून आलं. तेव्हा लगेच त्यांनी हातातील काठी घट्ट धरली आणि संकेतच्या दिशेने धाव घेत तरसावर काठीने मारा केला. परंतु तरसाने संकेतला सोडून संतोष यांच्यावर हल्ला करायला सुरुवात केली. परंतु संतोष यांनी मोठ्या धाडसाने हातातील काठीने तरसाला मारू लागले आणि तरसाला तिथून पिटाळून लावले. संतोष यांनी निकराचा लढा देऊन स्वतःचा आणि आपल्या मुलाचा जीव वाचवला. काही वेळांनी संतोष यांनी घडला प्रकार घरच्यांना सांगितला तेव्हा घरातील सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी संकेत याला रहिमतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असून सध्या संकेतची परिस्थिती स्थिर असून घटनेची दखल वन विभागाने घेणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त केलं आहे. वडिलांनी मुलासाठी तरसाशी दिलेल्या झुंजीची सर्वत्रच चर्चा असून संतोष मदने यांच्या धाडसाचं परिसरात कौतुक होत आहे.